सर्वांना नमस्कार. जय नाम. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरून गेल्या 4.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवादी प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन आणि प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 36 पुष्पापासून आदरणीय बाबा महाराज आपल्याला श्री दत्त पुराण या ग्रंथावर प्रबोधन करीत आहेत. मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की यापूर्वीच्या पुष्पात आपण पाहिले की या दत्तात्रयाचा मी भक्त होईन असा निश्चय करून निरंतर त्याची सेवा तो राजा त्याची सेवा करू लागला. पाय अंगाचे संवाहन मध्य आदी आणून हार चंदन सुगंधी फळे आणून नेहमी दत्तात्रयाच्या ठिकाणी चित्त लावून उच्छिष्ट सेवन करत कोणतीही आज्ञा केली नसताना सर्व काही जाणून तो राजा दत्तात्रयाची सेवा करीत असे. भगवान दत्तात्रयाने त्याचा भाव जाणण्यासाठी केवळ दृष्टिक्षेपाने त्याचे दोन्ही हात पाडवले व हसत त्याला म्हणाला की तू आता इथून निघून जा. तुझे दोन्ही हात गळून पडले आहेत, नाहीतर तू मरशील. माझ्यासारख्या अशुद्धाशी सहवास करणे चांगले नाही. मी सर्व धर्माचा त्याग केला आहे. उन्मत्तासारखा मी नग्न होऊन राहतो. ही माझ्या मांडीवर बसलेली स्त्री पण नग्न आहे. राजा, अशा प्रकारे मी कुत्सित आहे. माझ्या संसर्ग दोषाने तुझे दोन्ही हात गळून पडले आहेत. हे ऐकून चकित झालेला तो राजा गर्गवचनाचे स्मरण होऊन म्हणाला की हे परमेश्वरा, सामान्य लोकांचे अनुसरण करणाऱ्या वाक्यांनी तू का बरे मला मोहवतो आहेस? देवा, तू सर्वात्मा आहेस. तुझी ही देवी माया अपाय नसणारी आहे. जे शक्तिमान अशा तुझ्या दोघांचे रूप अभेद रूपाने जाणण्यास असमर्थ आहेत ते शास्त्रांनी आणि विधिनिषेधांनी बद्ध झाले. याशिवाय इतर लोक सुद्धा कसे जाणतील? हे ऐकून परमेश्वर प्रसन्नचित्त होऊन त्या राजाला म्हणाला, हे कार्तिकेया, तू सर्वार्थाने मला वश केले आहे. तू वर माग, मी दुर्लभ असे श्रेष्ठ वर तुला देईन. जे तत्वज्ञ शुद्ध अंतःकरणाने माझी सेवा करतात त्यांना त्यांचे अभिष्ट मी देतो, इतरांचा नाश करतो. सर्वांगावर रोमांचित झालेला कार्तिकेय म्हणाला, हे भगवान, तू जर प्रसन्न झाला असशील तर उत्तम ऐश्वर्य मला दे, ज्यामुळे प्रजापालनापासून उत्पन्न झालेल्या अर्थासह धर्म मी मिळवेल. केवळ स्मरणाने धर्माचे अर्थाचे ज्ञानही मी मिळवेल. माझ्या इच्छेने मला हजार हात असोत. लगिमा नावाची सिद्धी आणि कुठेही जाण्याची गती मला लावू. माझा खजिना सदैव भरलेला लाव. तुझ्या ठिकाणी अनन्य वर्गाने मला एकांत भक्ती असो. चिरंजीविता आणि साम्राज्य लावो. त्याचप्रमाणे प्रसिद्ध अशा अधिकारी मानवाकडून माझा वध हो. प्रभू म्हणाले की जे जे तू मागितले आहे ते सर्व तू मिळवशील. माझ्या कृपाप्रसादाने सप्तद्वीपांचा तू स्वामी होशील. मग कार्तिकेय भगवंताला नमस्कार करून आपल्या नगरीला गेला. मग राज्यावर बसलेल्या कार्तिकेयाने घोषणा केली की आजपासून माझ्याशिवाय कोणीही शस्त्र हाती घेईल तो माझ्याकडून मारला जाईल. अशी आज्ञा केल्यावर सर्व लोक भ्याले व विनम्र झाले. क्षेत्रपाल, ग्रामपाल, पशुपाल त्याचप्रमाणे तपस्वी ब्राह्मणांचा पालक येतोच. त्याला तो शासन करीत असताना आत्मा ज्याप्रमाणे मायेच्या योगाने त्याप्रमाणे अखंड संपत्ती व आरोग्य देत असे. योगामुळे त्याच्याजवळ बल होते आणि अणिमादी अष्टसिद्धी प्राप्त झाल्या होत्या. इथे महाराजांनी अष्टसिद्धींचे स्वरूप सविस्तरपणे समजावून सांगितले आहे. महिष्मती नगरीत राहूनही त्याने त्रैलोक्याचा संचार केला. 85,000 वर्षपर्यंत त्याने सप्तद्वीपावर आणि पृथ्वीवर राज्य केले. 1000 हात असलेला तो सूर्याप्रमाणे अत्यंत पराक्रमी आणि तेजस्वी होता. अधर्म आचरण करणाऱ्यांना स्वतः नष्ट करून त्याने धर्माचरण केले. माघ कृत अष्टमीच्या दिवशी मायेसह दत्तात्रयाची अतो देवा या 6 वैष्णव मंत्रांनी पूजा करून
ब्राह्मण भोजन घालून रात्री जागरण करून दुसऱ्या दिवशी तो या व्रताची समाप्ती करीत असे. जो कोणी अनघ व्रत करेल तोही ऐश्वर संपन्न होईल. ज्या दिवशी त्याला वळ मिळाला त्या दिवशी तो दत्तात्रय अंतःकरणात स्मरण आणि दर्शन घेत असे. कोणीही राजे लोक यज्ञ ज्ञान तपश्चर्या पराक्रम जय आदींनी कार्तिवीर्याची कीर्ती मिळवू शकत नाही. कार्तिवीर्य अखंड दत्तात्रयाचे स्मरण करत शाश्वत सुखाचा उपभोग घेतला झाला. राक्षस राज रावण सुद्धा त्याने सहजासहजी बद्ध केला. कुबेराच्या प्रार्थनेनंतर त्याने रावणाला पुन्हा सोडून दिलं. इथे दत्तपुराणातील उपासना कांडाच्या 3ऱ्या अष्टकाचा कार्तिवीर्य वर प्रधान नावाचा 4था अध्याय समाप्त होतो. 5वा शिल्पकाम शास्त्रगती अध्याय समजावून सांगताना आदरणीय बाबाला म्हणाले की पराक्रमाने अग्निसारखा अजिंक्य असलेला तो कार्तिवीर्य जे जे मिळेल ते श्री दत्ताच्या जवळ नेऊन देत असे. नमस्कार करून तो परत जात असे. असा तो दत्तात्रयाला प्रिय झाला. एकदा दत्तात्रयाला प्रिय असूनही मनाने खिन्न होऊन तत्व जाणण्याच्या इच्छाने दत्तात्रया पुढे हात जोडून उभा राहिला. दत्तात्रय सुद्धा त्याच्या परीक्षेसाठी समाधी लावल्यासारखे वाटू लागली. शिष्याची बुद्धी दूर करण्यासाठी गुरुचे हे करणे योग्यच आहे. काया वाच्या मनाने तो अत्यंत भक्तिभावाने दत्तात्रयाची सेवा करीत राहिला. जगाचाही त्याग करून खिन्न होऊन अनेक स्तुतीने स्तवन करणाऱ्या त्या राजाला भगवान दत्तात्रयाने विश्वासात घेतले नाही. अधिष्ठान असताना द्वळ असलेला स्वप्नासारखा हा नश्वर जगाचा भ्रम आहे. तो मशालीच्या चक्राप्रमाणे चंचल असून तो माईक आहे. तो राजा स्तुती करतो आहे. जितेंद्रिय महावताचे आचरण करीत त्या भ्रमाला जाणून सद्गुरूच्या उपनिषद रूप ज्ञान खडकाने नष्ट करून तो ज्ञानी भक्त सत्वर ज्याच्या पदाला प्राप्त करतो मोक्ष मिळवतो. अशा प्रकारचे ज्याचे पद ज्ञानी गम्य आहे त्या त्रिगुणात्मक मायेचे नियमन करणाऱ्या मोक्षाची इच्छा असलेला मी नम्रपणे नमस्कार करीत आहे. अविद्या काम कर्माने संसार असणारा म्हणूनच बद्ध असलेला तू माझे रक्षण कर असे तो राजा म्हणतो. वस्त्रातील तंतूप्रमाणे हे विश्व ज्याच्या ठिकाणी सर्व बाजूने सामावलेले आहे त्या सच्चिदानंद रूप श्रेष्ठ नारायण असलेल्या तुझ्याकडे मी प्राप्त झालो आहे. इथपर्यंत हा अध्याय आदरणीय बाबांनी अतिशय सुंदरपणे समजावून सांगितला व म्हणाले की अशा रीतीने भगवान दत्तात्रय आपल्याला तत्वज्ञान कसे समजावून सांगतात आहे ते आपण बघू. मी बाबा महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. अनुसूया संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटा. गेल्या पुष्पात कार्तिवीर्यार्जुन हा त्याला भगवान दत्तात्रेयाकडून वरप्राप्ती झाल्यानंतर सुद्धा मग तत्वज्ञान प्राप्तीच्या लालसेने पुन्हा जेव्हा भगवान दत्तात्रयाकडे आला त्या जणू काही परीक्षा घेण्याच्या पद्धतीने भगवान दत्तात्रयाने आधी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मग मात्र आपला हा जो शिष्य आहे हा खरोखर मोक्ष अंतःकरण शुद्ध असलेला आपल्याविषयी भक्तियुक्त अंतःकरणाने जणू काही आपल्याला संपूर्ण समर्पण भावाने शरण आलेला आहे. अशा पद्धतीने जेव्हा भगवंतांनी त्याला बोलवलं आणि विचारलं तेव्हा तो स्तुती करतो आहे भगवंताची. त्या स्तुतीला आपण जेव्हा मांडव पुष्पात सुरुवात केली तेव्हा ही स्तुती स्वामी महाराजांनी अतिशय उत्कृष्टपणे आपल्या या दत्तपुराण ग्रंथामध्ये ग्रंथित केलेली आहे. ती आता आपण बघणार आहोत. हा कार्तिवीर्यार्जुन भगवान दत्तात्रयांची स्तुती करताना त्यांना असं म्हणतो
ओतम प्रोतमिदम यस्मिन् वसने तंतवो यथा प्रपद्ये सच्चिदानंदम तम त्वाम नारायणम परम. भावार्थाने बघितलं तर ओतम ओतप्रोतम इदम, या ठिकाणी ओतप्रोत, यस्मिन वसने तंतवो, एखाद्या वस्त्राचे जे तंतू जसे असतात बारीक, ते असं आच्छादन करून ठेवतात. यथा प्रपद्ये सच्चिदानंदम, अशा पद्धतीने तू असणारा त्वाम नारायण परम, त्या तुम्हाला, तुम्ही ज्या संपूर्ण जगाला जणू की आच्छादित केलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे, वस्त्रात जसा तंतू असतो त्यामुळे संपूर्ण जगतामध्ये तुम्ही ओतप्रोत व्याप्त आहात. अशा तुम्ही नारायण स्वरूप असणारा तुम्हाला जे सच्चिदानंद आहे त्यांना मी शरण आलेलो आहे. शरण प्रपद्ये, त्या अशा नारायणाची स्तुती करताना ते काय म्हणतात, हा राजा जो आहे म्हणतो, बिलाविष्टं कुसौख्योरित क्षमां कृपयोद्धर काला हि दष्टमवशं स्मृत्येवाश्वेहि भो हरे. म्हणजे संसारात शिरलेला आणि विषय सौख्यामध्ये रंगलेल्या अशा मला, बिलाविष्टम कुसौख्यो ऋतर्षम, अशा मला कृपा होऊन माम कृपयो उद्धार, कृपा करून कृपा होऊन माझा उद्धार करा. कारण काला ही दृष्टमवशम, म्हणजे काल सर्पाने जणू काही दंश केलेला आणि परतंत्र असलेला माझ्याकडे असा जो मी आहे, स्मृत्येवा आश्वेहि भो हरे, हे हरिहरा, हे हरिस्वरूपा, हे हरिनारायणा, मी तुमचं स्मरण करताना स्मृत्येवा अश्वेहि, स्मृत्येव अश्वेहि, मी स्मरण करतानाच लवकर माझ्याकडे या. कस्ते हतिहत्तम ज्ञातुम वांग मनो अगोचरम परम ब्रह्माद्या मोहिता यत्र तत्र अहम दुर्मती कियान. म्हणजे वाणी मनाला अगोचर असलेला त्याला, तम ज्ञातू, त्याला जाणण्याला या जगात कोण समर्थ आहे. कस्ते हम अतिह इहम तम ज्ञातू, म्हणजे एका अर्थाने तुम्हाला जाणण्याला कोण इथे समर्थ आहे. ब्रह्माद्या मोहिता यत्र, जिथे ब्रह्मादिक देवता सुद्धा जिथे मोहित झाले तिथे तत्र अहम, तत्र म्हणजे तत्र अहम दुर्मती ही कियान, तिथे माझ्यासारखा दुर्मती असलेला जो कोणी असेल तो कसं काय तुम्हाला जाणणार आहे. तापतप्तम भवाटव्या म्हणून अनन्यम मरणोन्मुखम दृष्ट्वा माम दीनमेहि त्वमनु अर्वत्थत्वम दयाघन. या ठिकाणी दयाघना, हे दयाघना, तापतप्त्वम, या जणू काही भवाटव्या म अनन्यम, म्हणजे त्रिविध तापाने तापलेल्या, तप्तम अशा तापलेल्या आणि मरणोन्मुख झालेल्या अशा या संसार अरण्यात भवाटव्या म अनन्यम, भवाटकी म्हणजे संसार अरण्य जणू काही.
तुझ्याशिवाय आधार नसलेला म्हणून, त्वम अनन्य अर्थत्व म्हणून, दुसऱ्या कोणाचाही तुझ्याशिवाय आधार नसलेला म्हणून दीन झालेल्या, माम दीन मेही म्हणून दीन झालेल्या माझ्याकडे स्वतःचं नाव सार्थ करण्यासाठी तो म्हणव अर्थत्वम, तुझं स्वतःच जे नाव आहे, तू दीनबंधू आहे, हे नाव सार्थ करण्यासाठी माझ्याकडे लवकर ये किंवा माझ्याकडे लक्ष दे. मुमुक्षोस्ते अवतारोऽयं ज्ञान विज्ञान योगदाः उद्धारकोस्तत्योधीश सर्वात्मां पाहि मां धुनाः. हे सर्वात्मना ज्ञान विज्ञान योग प्रदान करणारा हा तुझा जो अवतार आहे, ज्ञान विज्ञान योगदः असा या ठिकाणी महाराजांनी भगवान दत्तात्रेयाला एक विशेषण त्यांनी सांगितलं आहे. दत्तात्रेयाकरता काय आहे? ज्ञान विज्ञान योगदा, म्हणजे ज्ञान आणि विज्ञान आणि योग हे प्रदान करणारा. आणि कसं आहे? मुमुक्षोस्ते अवतारोऽयं, मुमुक्षु म्हणजे ज्यांना या मार्गाची अतिशय उत्कंठा लागलेली आहे, असे जे लोक आहेत त्यांना तारण्यासाठी तुझा अवतार होतो, असा तू अवतरित झालेला, असा तू हे अधीशा, असा उद्धारक असे तू, ज्यावेळी माझं रक्षण कर. उद्धारको स्तत्यो. मग महाराज म्हणतात, याच्या स्तुतीबद्दल वर्णन करताना म्हणतात महाराज, कार्तिवीर्यार्जुन असं म्हणतो, स्त्री पुत्रार्थ सुरद्राज आज्य भोगा मायामया हितै स्वरूपाच्छादकै हि किम्मे सर्वत्र बोधे गदै सदा. या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय, स्त्री पुत्रा अर्थ सुरदा म्हणजे विशेष मित्र, राज्य भोग हे सगळे मायामया हितै, हे सगळे मायामय आहे. मग स्वरूपाच्छादकैहि, स्वतःच्या रूपानं आच्छादन करणाऱ्या, आणि सर्वत्र उद्वेग गदै सदा, सर्वांच्या ठिकाणी मी नेहमी माझ्यामुळे जर उद्वेग निर्माण होत असेल या बाकीच्या ठिकाणी, स्त्री पुत्र विशेष मित्र राज्य वगैरे अशा पद्धतीने जर होत असेल तर या सगळ्याचा मला काय उपयोग आहे? म्हणजे स्वतःच्या रूपानं आच्छादन करणाऱ्या, सर्वांच्या ठिकाणी नेहमी उद्वेग उत्पन्न करणाऱ्या त्या सर्वांचा मला काय उपयोग आहे? भवच्चक्रम विनात्युग्रम न विधेमी रिपूर्यमात तीक्ष्ण दंडाद अपि पवेद्भूत भौतिकतो अप्यज. म्हणजे या उग्र संसार चक्राशिवाय शत्रू यम आणि अत्यंत तीक्ष्ण असलेले वज्र, इतकंच नव्हे तर भूत भौतिक अशा कशापासूनही राजा, या सगळ्याची मला भीती वाटत नाही. या कशापासून मला भीती वाटत नाही, पण देही तच्चक्र भंगाय निवासम त्वत्पदांबुजे येनानंदाश्रुसाद अहम यास्यामि विभवाशमम. म्हणजे देही त्वच्चक्रम भंगाय, तुझ्या चरणकमली मला निवास दे. निवासम त्वत्पदांबुजे म्हणजे तच्चक्र
चक्रम भंगाय, या संसार चक्राच्या भंगासाठी म्हणजे नाशासाठी निवासम तत्पदांजे, तुझ्या चरण कमलाशी मला निवास दे. निवास त्यामुळे काय, ये ना आनंदाश्रू सांद्रोहम, त्यामुळे आनंदाश्रूंनी भरलेला असा मी, यास्यामी विभवाशमम, मी संसार मुक्त होईन. विभव म्हणजे संसार, शमम म्हणजे मुक्त होईल. मग उचितोर्थ प्रसंगोयम, तो पाद विमुखे अनलाहा, त्वत्पाद भक्ती सारज्ञे स कथम सुखयत्य त्यसन, तुझ्या चरणाविषयी विमुख असलेल्या त्वत्पाद विमुखे अनला, कुण्यातरी अभक्ताच्या ठिकाणी उचितो न अनर्थ प्रसंगोयम, अग्नीसारखेला हा विषय प्रसंग ठीक आहे, पण सार जाणणारा सारज्ञेय स असा जो कोणी असेल तो तत्पाद भक्ते, तुझ्या चरणाचा भक्त असलेला स कथम सुखयत्यसन, तो असा जर का माझ्या ठिकाणी माझ्यासारखा असेल तर तो सुखी कसा होईल. म्हणजे एका अर्थाने तुझ्या चरणाविषयी जो विमुख आहे आणि कोणातरी अभक्ताच्या ठिकाणी असलेला असा जो विषय प्रसंगी जो कोणी आहे, पण हे सार जे आहे ते ज्याला ठाऊक आहे तो सुखी कसा होईल. मग आता हा स्वतःच्या मनातलं असं सांगतो, नात्रा मुत्रा अपि भोगेच्छा प्रसादाते ममाधुना, वासनारूढ दुर्योग वियोगम योगमादिश. म्हणजे ना अत्र मुत्र अपि भोगेच्छा, तुझ्या कृपा प्रसादामुळे प्रसादाते ममाधुना, तुझ्या कृपा प्रसादामुळे मला आता ऐहिक आणि पारलौकिक सुख भोगाची मुळीच इच्छा राहिलेली नाही. म्हणून वासनारूढ दुर्योग, सर्व प्रकारच्या वासनांनी वाढलेल्या दुष्ट असा योगांचा वियोग म्हणजे नाश करणारा, विलय करणारा योगमादिश, अशा योगाचा तू मला उपदेश कर. म्हणजे सर्व प्रकारच्या ज्या वासनांनी वगैरे वाढलेल्या दुष्ट अशा वृत्तीमुळे जो दुर्योग माझ्या ठिकाणी उत्पन्न झाला आहे तो विलय करणारा असा तू असल्यामुळे तो जो मूळ योग आहे त्या योगाचा मला उपदेश कर. अशा पद्धतीने हा एक प्रकारचा योग या विषयाविषयी, योग ज्ञानाविषयी याचना करतो आहे असं सारांशाने आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आता या कार्तिवीर्याला सर्व काही प्राप्त झाल्यानंतर, त्याला जी जी काही इच्छा होती ती वर प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्याला विशिष्ट असा जो आत्मज्ञान किंवा तत्वज्ञान विशिष्ट असा जो योग आहे, ज्यामुळे तो एखादा व्यक्ती मुक्त होतो, त्या योगाच्या ज्ञानाची लालसा असल्यामुळे त्याच्याविषयी तो प्रार्थना करतो आहे. तो म्हणतो, धन्यो अत्रिय अनुसूया अपि यत् प्रसादात भवत पदम अभवम वेद मृग्यम तज्जातम सुलभम अत्र तू. खरोखर अत्रि आणि अनुसूया हे दोघे धन्य आहेत. धन्यो अत्रिय अनुसूया अपि, कारण ज्यांच्यामुळे
यत् प्रसादात भवत्पदम, ज्यांच्यामुळे अभवम वेद उद्यम तज्जातम, संसार निवर्तक आणि वेदांनी जाण्यास योग्य, वेदमुद्यम म्हणजे वेदम योग्यम, योग्य असं तुझं जे ते पद आहे, तत्पदम तुझं पद ते या जगात सुलभ झालेलं आहे. तज्जातम सुलभम अत्र, ते पद या ठिकाणी सुलभ झालेलं आहे, म्हणून ते अति अनुसूया धन्य आहे. आणि या ठिकाणी पुन्हा त्यांनी जणू काही वेदांची केलेली जी मूळ स्तुती आहे ती स्तुती महाराजांनी या ठिकाणी उद्घृत केली. महाराज म्हणतात, नमस्ते वासुदेवाद्य पुराण पुरुषोत्तम विश्वाध्यक्ष ऋषिकेश भक्ताधी व्याधी मर्दनम. म्हणजे हे वासुदेवा, पुराण पुरुषोत्तमा, या ठिकाणी वासुदेवाद्य असं म्हटलं आहे. आद्य आदि वासुदेव, वासुदेव आद्य, पुराण पुरुषोत्तम, पुराण पुरुषोत्तमा, विश्वाध्यक्षा ऋषिकेशा आणि भक्ता व्याधी, भक्ता धी व्याधी मर्दनम, भक्तांच्या व्याधीचं मर्दन करणारा तुला नमस्कार असो. नमस्ते, नमस्कार. अशा पद्धतीने तो असं म्हणतो, एवं स्तुत्वा भवतृष्णी सिद्धा अत्रांतरे विता ब्राह्मणे मुहूर्ते मुहूर्तम एतेशम नत्वा जगू विमानगाहा. म्हणजे अशी स्तुती करून तो राजा शांत झाला. आणि मग काय झालं, ब्राह्मणे मुहूर्ते एतेशम नत्वा सिद्धा जगू विमानगाहा. म्हणजे इतक्या ब्रह्म मुहूर्तावर अनेक सिद्ध आले, सिद्धा, आणि दत्तात्रेयाला नमस्कार करून विमानाने निघून गेले. जगमू विमानगाहा. मग त्याच्या बरोबर आणखीन काय झालं, सगंधर्वा अप्सरो देवास दैत्यम प्रणम्यम तम परिक्रम्यम ययुर्विप्रा नियो अपि तथामिताः. जे गंधर्व अप्सरांसहित देव, त्याचप्रमाणे अनेक ब्राह्मण मुनी दैवेत्य तिथे येऊन परिक्रम्य ययुर्विप्रा, हा ब्राह्मण सकट परिक्रमण दत्तात्रेय नमस्कार करून प्रदक्षिणा करून मुनयो अपि मुनी सुद्धा निघून गेले. आणि अशा पद्धतीने हा बोलत असताना, स्तुती करत असताना देव आले, गंधर्व आले, अप्सरा वगैरे असं महाराज वर्णन करतात. समुज्जला हा शांत तपा उषस्या अपो उत्थित प्रभू राक्षसाशां ययो मौली विमल पुनरागत. श्रमुज्जलस युक्तावत् प्राप्तो अन्यो मुनिरीश्वराः कृतशोचो महसी स्नात्वा देवर्षादिरत पर्यंत. जे प्रातःकाळी माती आणि जल घेऊन शांत तपाळ नावाचा कोणी शिष्य त्या जलातून दत्तात्रेयाकडे आला. शांत तपा काय, समृद्ध जलाहा म्हणजे माती आणि पाणी हे घेऊन आला. कोण, शांत तपा या नावाचा एक शिष्य. आणि पुन्हा दुसरा कोणी आला, एक शिष्य मौन स्वीकारून नैऋत्य दिशेला गेला. राक्षसाशां ययो मौनी विमलाः. आणि मग
माती जल समिधा घेऊन परत आला. समृद्ध जल समित्ता व प्राप्तो अन्यो मुनिरीश्वरा. आणि पुन्हा मग जल समिधा घेऊन परत आला आणि त्यांनी काय केलं, कृतशोच्यम वशी स्नात्वा देवशादी दिन तर्पयत. म्हणजे तो शौच मुखमार्जन वगैरे स्नान करून देव ऋषींचे तर्पण करू लागला. मग सवल्क भस्मधर्मो न्यस्तावत प्राप्तो यथाविधी कृत्वा निकम विभुस्तत्स्थो ध्यानादी निश्चल दृष्टीवत. तोच आणखीन एक वल्कल भस्मधर्म घेऊन तिथे आला. सवल्कल भस्मधर्मो अन्य तावत प्राप्तो, त्या ठिकाणी आला आणि यथाविधी अंधिक करून कृत्वा अन्निकम विभुस्तथे, तो ध्यानात निश्चल दृष्टी लावून राहिला. ध्यान निश्चल दृष्टीवत अशा पद्धतीने ध्यान करू लागला. मग हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा तो शांत तपा असा विचार करतो आहे. असं म्हणतो, स्थिता खिन्नो भवद्राजा तत शांत तपा जगो भक्तोयम धार्मिका खिन्नो राजोपेक्षास्य योचिता. तिथं हा राजा असलेला जो राजा हा जो आहे कार्तिवीर्य, हा जो धार्मिक आणि भक्त आहे भगवंताचा, हा खिन्न झाला आहे. सीता खिन्नो भवत राजा. त्यावेळी शांत तपासा म्हणाला कोणाला, भगवंताला, की याची उपेक्षा करणं योग्य नाही. भगवान दत्तात्रय हा शांततापा जो शिष्य आहे तो प्रार्थना करतोय की हा राजा खिल्ला झालेला आहे, तुमची स्तुती करतो आहे, तर त्याची उपेक्षा करू नका. तेव्हा मग देव काय म्हणतात, भगवान दत्तात्रय काय म्हणतात, रहस्यास प्रभू सम्राट समृद्ध खिद्यते कुत काम भूतमिच्छस्य प्राप्ता किं मद्भक्तस्य दुर्लभम. देव हसून म्हणतात, रहस्यास्य प्रभू, तू सम्राट आणि संपन्न असून कोणत्या कारणाने खिन्न झाला आहे. खिद्यते कुत, कुठल्या कारणाने तुला खिन्नता आली आहे. आणि काम भूतिमिच्छस्य प्राप्तां किं मद्भक्तस्य दुर्लभम, कोणता तर अप्राप्य ऐश्वर्य तुला पाहिजे आणि अरे माझ्या भक्ताला काय दुर्लभ आहे असं जेव्हा भगवान म्हणतात तेव्हा डोळ्यात जेवढं काही पाणी आणून अश्रू भरल्या नेत्रांनी हा सम्राट असं म्हणतोय, साश्रू नेत्रो वदत सम्राट नयालम परीक्षया प्रशंसंतीह योग्याय योग्यम दान मनीषिणी. डोळ्यात पाणी आणून हा सम्राट म्हणजे राजा असं म्हणतो की साश्रू नेत्रो वदत सम्राट नयालम परीक्षया. आता ही परीक्षा आता पुढे करा. योग्य आहे योग्य दानम मनीषिणी प्रशंसंतीह, तू प्रशंसा करतो म्हणतो योग्य माणसाला योग्य ज्ञान द्यावं असं विद्वान लोक म्हणतात. जो एखादा माणूस योग्य असेल तर त्याला योग्य असं ज्ञान भगवंतानी द्यावं, अशी हा प्रशंसा भगवंताची पुन्हा करून म्हणतो आहे. ऋषितोम भान्नम शुदितो दानम दिने वनम तथा आर्ते योग्यम तथा ज्ञानम मोक्षो वेत्सी सर्ववित. जे तहान ज्याला लागली असेल, तहान ज्याला लोकं असेल त्याला पाणी. ऋषितो अंभो अन्नम क्षुदिते, भुकेल्या माणसाला अन्न, दरिद्री माणसाला दान. दानम दिने,
आणि पिलेल्या माणसाचं रक्षण. तसं आर्ते योग्यम, तसं मोक्ष माणसाला ज्ञान द्यावं. तथा ज्ञान मोक्ष, हे ते सर्वज्ञत्व असल्यामुळे तुला माहिती आहे. वेदसी सर्ववित हे तुला माहिती आहे. अशा पद्धतीने सगळ्यांना द्यावं. वांग मनो अगोचरं शुद्धं ब्रह्मैक्य सदसत्परम वेदांती प्राह दृश्यं च मायिकं रज्जु सर्पवत. म्हणजे वाणी आणि मनाला अगोचर असलेलं जे शुद्ध ब्रह्म एक, ते सत, ते असताहून श्रेष्ठ आहे. शुद्ध ब्रह्म एकम सदसत परम, असतापेक्षा श्रेष्ठ शुद्ध ब्रह्म आणि एक. कसं? वांग मनो अगोचरम, वाणी मनाला अगोचर. असं हे जे आहे ते कसं आहे? वेदांती प्राह दृश्यंच, म्हणजे वेदांती लोक जे आहे ते जे असं म्हणतात हे सगळं माईक जे आहे दृश्य दिसणार हे रज्जू सर्पवत आहे. म्हणजे एखाद्या दोरीवरती भासणाऱ्या सर्पाचा आहे. जसा दोरीवरती सर्पाचा भास होतो, अंधारामध्ये जर दोरी हल्ली तर एखाद्या माणसाची दोरी म्हणजे सर्प आहे असा जसा भास होतो, अशी ही माया आहे असे वेदांती म्हणतात. आणि मग हा आता जेव्हा भगवान दत्तात्रेयाशी संवाद साधतो आहे तेव्हा आपल्याला जे या ठिकाणी श्रवण करणारे आहेत, श्रोते आहेत, त्यांना कल्पना येईल की महाराज आता वेदांत हा विषय संक्षिप्त काळानं कुठल्या पद्धतीने या ठिकाणी समोर आणतात आहे. यांनी सांगितलं वेदांती मायेचं अशा पद्धतीने वर्णन करतात किंवा ते ब्रह्मा आणि मायेविषयी सांगतात. राहान्यो अनादि तत्सत्यम मिथ्याचे दृश्यते कथम उत्तमत्वादिकं त्वस्य कर्मणे वा परे ब्रुवन्न. अनादीचे सत्य जे मिथ्या ते कसं दिसतं असा दुसरा जो कोणी आहे तत्वज्ञ तो कणाद असं म्हणतो. तर या परमेश्वराचे उत्तम तत्व जे आहे, उत्तम तत्वाधिकं तस्य कर्मानेच आहे असं कर्मण्ये वा परे ब्रुवन्न. हे कोण म्हणतो तर हा मीमांसक असे म्हणतात. मग नानात्मत्वं जगोश्चान्ये प्रधानम कारणम परमम निमित्तम द्वंद्वजम चान्ये क्षणिकत्वं परेश्यच. दुसरे जे लोक आहेत सांख्य मतवादी असे ते प्रधान असं कारण श्रेष्ठ मानून जीवनात्व जीवन हे वेगवेगळ्या पद्धतीचे आहे, त्यात नानात्व विविध आहे, विविधत्व आहे असं म्हणतात. तर काही क्षणिकवादी द्वंद्वजम चान्ये क्षणिकत्वम, काही क्षणिकवादी द्वंद्व आणि पाप पुण्यादी निमित्त मानून आत्मा जो कोणी आहे हा क्षणिक असं मानतात. तर हे सगळं हा जो राजा हा जेव्हा सांगतोय तेव्हा याला नेमकं काय सांगायचं आहे किंवा भगवंताला नेमकं काय विचारायचं आहे ते आता हा स्वतःच्या मनातलं सांगतो. तर तो असं म्हणतो युक्त्या स्वपक्षादाड्यार्थ वेदादीन योजयत अपि युक्तम किमत्र भगवान ब्रह्मशांत्या उपादिश. म्हणजे हे सगळे जे सांगतात हे स्वतःचा पक्ष जणू काही दृढ करण्यासाठी वेदाधिकांची योजना करतात. म्हणजे वेदांत जे काही वाक्य असतील, महावाक्य असतील, वेदांत जे संदर्भ असतील
ते प्रमाण म्हणून सांगतात. पण युक्तम किमत्र, पण यात योग्य काय आहे ते भगवान भ्रमशांत्या उपादेश, त्या भ्रमाचा निराश करून मला आता उपदेश करा. म्हणजे पुन्हा आता या ठिकाणी आपल्याला दिसतं की हा जो राजा आहे त्याला वेगवेगळे तत्वज्ञानी लोक जे वेगवेगळे तत्वज्ञान सांगतात, वेदांती वेगळे आहे, सांख्य वेगळे आहे, मीमांसक वेगळे आहे, अशा पद्धतीने जे सांगतात त्याच्यामध्ये नेमकं काय ते हा भगवान दत्तात्रयाकडून याला जाणून घ्यायची इच्छा आहे. महा असं म्हणतो राजा, मच्छासनम तत्प्रसादात सर्वत्र व्याहतम विष भृत्यामे वासना का अपि न मे मोक्षदा दुते धुनाहा. तुझ्या कृपा प्रसादामुळे माझं शासन चोहीकडे अखंड आहे. मच्छासनम तत्प्रसादात सर्वत्र व्याहतम भृत्यामे वासना दिश, म्हणजे शत्रू मध्ये नोकर झालेला आहे म्हणून वासना जी आता माझ्या मनात आहे ती को अपि काही राहिले न, फक्त का मोक्षादृते धना, मोक्षाशिवाय माझ्या मनात कुठली वासना नाही. मग यया कयापि युक्त्या मामुत्तारे भवामुदे ब्रह्मादीनाम अपि ब्रह्मन् त्वमेवास्य परो गुरु. या भवसागरातून कोणत्याही युक्तीने माझा उद्धार कर. मामुत्तारय भवांबुधे, यया कयापि युक्त्या, कुठल्याही युक्तीने जे तुला वाटेल त्या पद्धतीने माझा उद्धार कर. हे ब्रह्मांड, ब्रह्मादिकांचा तूच परम गुरु आहे. ब्रह्मादिना अपि ब्रह्मन् त्वमेवास परो गुरु, तूच ब्रह्मादिकांचाही गुरु आहे. तेव्हा भगवान प्राह शास्त्राणाम एकम तात्पर्य मीरितम बृहस्पतींद्र संवादम शृणु संजय वेदकम. जे राजाचं हे बोलणं ऐकून भगवान दत्तात्रेयांनी बोलायला सुरुवात केली. आणि भगवान दत्तात्रेय असं म्हणतात की शास्त्रांचं एकच तात्पर्य सांगितलेलं आहे. तात्पर्य मीरितम शास्त्राणाम एकम. कोण सांगतात? भगवान प्राह, म्हणजे भगवान दत्तात्रेय सांगतात. म्हणून तू संशयाचा भेद करणारा बृहस्पती इंद्राचा संवाद आहे. बृहस्पती इंद्र संवादम शृणु संशय वेदकम, संशयाचा भेद करणारा. मग या संवादात विशेष काय आहे त्याचं संक्षिप्त सुरुवातीला जेव्हा वर्णन केलं तेव्हा ते असं म्हणतात, लौकायत स्मार शिल्प सौगतादि श्रुतान्य अपि पाठयन्तम स्वशिष्येभ्यो गुरुं नत्वा वृषा वदत. म्हणजे केवळ प्रत्यक्ष प्रमाण मांडणाऱ्या चार्वाकाचे मन, लौकायत याचा अर्थ चार्वाक, याचं मन वात्स्यायनाचं कामशास्त्र, लोकायत स्मार, मग विश्वकर्म्याचं शिल्पशास्त्र, या ठिकाणी शिल्प, आणि बुद्ध्याचे शून्यवादी शास्त्र सौगतादिश्रुत्यान अपि, आणि इतरी न्याय वैशेषिक आदी शास्त्र जी काही असतील एकाच जणू काही श्लोकार्धात महाराजांनी यांचं अत्यंत सूत्रात्मक पद्धतीने वर्णन करताना ते काय सांगतात, केवळ प्रत्यक्ष प्रमाण मानणाऱ्या चार्वाकाचं मन, वात्स्यायनाचं कामशास्त्र, विश्वकर्म्याचं शिल्पशास्त्र, बुद्धाचं शून्यवादी शास्त्र
आणि इतरही न्यायवैशिकाची जी शास्त्र आहे त्याला महाराजांनी म्हटलं लोकायतस्माद शिल्प सौगतादी श्रुत्या अन्यापि हे पाठयंतम स्वशिष्येभ्यो, हे स्वतःच्या शिष्यांना शिकवणाऱ्याला अशा त्या गुरुला यत्वा वृषा वदत, अशा गुरूंना म्हणजे ब्रह्मदेवाला नमस्कार करून वृषा वदत म्हणजे इंद्र असा म्हणाला ज्यातेव प्राणिनाम प्राप्ता रागतो विषयात्मता एते अर्थात्मके शास्त्रे किम विजयम विपश्चिता, म्हणजे प्राण्यांना जन्मताच कामादी असल्यामुळे विषयात्मता निर्माण झाली आहे. ज्यातेव प्राणिनाम प्राप्ता रागतो विषयात्मता. मग विद्वान माणसाने या अर्थाला सांगणाऱ्या शास्त्राने नेमकं काय करावं? एतेर अर्थात्मके शास्त्री किम विधेय विपश्चिता, हे जे शास्त्र जाणणारे जो कोणी आहेत त्यांनी सामान्य माणसाला काय सांगावं? तर विषयाक्रांत चित्तानां किम तत्तत्व बहिर्मुखे किम विद्वान लभते अज्ञान कुंपेंधामिव पातयत, म्हणजे तत्वाला पाठ फिरवल्याने विषयाक्रांत चित्त झालेल्यांना या ज्या कणानादी वेदांती जे ही तत्वज्ञान आहे त्याचा काय उपयोग आहे? मग जणू काही हाडामध्ये म्हणजे विहिरीमध्ये अंधाराला पाडणाऱ्याप्रमाणे कुपेंधमिव पातयन, एखादा विहिरीत जर अंधारा पडला तर विद्वान लोक अशा ठिकाणी जे त्याला उपदेश करतात तत्वज्ञान, त्याचा याला काय उपयोग आहे सामान्य माणसाला? मग बृहस्पतीने इंद्राला सांगितलं गुरुप्राह क्रमादेते चित्त शुद्धी भविष्यती सप्तोदाहरण्या अत्र संशयांती विष्णू, म्हणजे बृहस्पती असं म्हणाला गुरु प्राह, बृहस्पती म्हणाला हे जे शास्त्र आहे शिल्पशास्त्रे कामशास्त्रे लौकायत आहे अन्य जे शास्त्र आहे या शास्त्रात सुद्धा जे अभ्यास करतात या शास्त्रांची सुद्धा क्रमाक्रमाने मुक्ती होते. कशी होते तर त्यांनी चित्तशुद्धी होते. या शास्त्रात जरी एखादा म्हणून घडून गेला असेल, या शास्त्रांचा जरी कोणी अभ्यास करत असेल तर त्याची सुद्धा क्रमाक्रमाने चित्तशुद्धी होते. आणि ही चित्तशुद्धी कशी होते याविषयी सप्तोदा उदाहरण अन्यत्र संशया अंतानी श्लोहो, म्हणून या तू जो तुझ्या मनात विकल्प आहे त्या संशयाचा छेद करणारी अशी आता मी 7 उदाहरणं तुला सांगतो. सप्तोत अदम उदाहरण अशी 7 उदाहरणं मी तुला सांगतो, ती आता श्रवण कर. अशा पद्धतीने भगवान दत्तात्रेयांना अर्जुनाला उपदेश करताना अर्जुनाची जी इच्छा आहे ती वेदांत त्याला समजून घ्यायचा आहे आणि मोक्षाचं तत्वज्ञान जो आहे असा तो योग तोही त्याला समजून घ्यायचा आहे. ते हे सांगायला सुरुवात करताना भगवान दत्तात्रेयांनी जेव्हा ब्रह्मदेव आणि इंद्र यांच्या संवादाने सुरुवात केली आणि मग ब्रह्मदेवाने जेव्हा इंद्राने प्रश्न विचारला तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देताना या ब्रह्मदेवाने 7 जणू काही उदाहरणं तुला सांगतो, म्हणजे या उदाहरणावरून
जणू की आपण रूपकात्मक अशा पद्धतीने म्हणतो, अशा पद्धतीने कथात्मक पद्धतीने हे आता इंद्राला ब्रह्मदेव उपदेशाला सुरुवात करतात. त्या उदाहरणं जी आहेत, त्या उदाहरणांचे जे वर्णन या निमित्ताने स्वामी महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे, ते वर्णन आता आपण पुढल्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी आपण अर्धविराम देतो आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.